पालघर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असलेले अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अविनाश रमण धोडी या मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले। गेल्या 5 महिन्यापासून फरार असलेला हा आरोपी दादरा नगर हवेली या भागात स्थानिक गुन्हे शाखेने याला अटक करत बेड्या ठोकल्यात। आपल्यासोबत अशोक धोडी यांचे कुटुंबीय आहेत, त्यांचा मुलगा आणि पत्नी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। आकाश, नक्की काय सांगशील? आज जे मुख्य सूत्रधार आरोपी होते अविनाश रमण धोडी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, काय सांगशील तू? अविनाश रमण धोडी हा मुख्य सूत्रधार माझ्या वडिलांचा आहे। आम्हाला माझे वडील सामाजिक एक कार्यकर्ता होते आणि लोकांसाठी खूप त्याने कामे केलेले आहेत। आज तलासरी तालुक्यामध्ये कुठेही तुम्ही विचारणार तर सर्व सामाजिक सेवामध्ये खूप माझ्या वडिलांनी सगळं केलेलं आहे। तर माझ्या वडिलांचे जे हत्यार आहे अविनाश रमण धोडी आणि बाकीचे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची सजा सर्वांना व्हावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा आणि ते लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना पण कठोर सर्वांना शिक्षा झाली पाहिजे। नेक्स्ट कधी परत ते सुटून येणार आणि गावाला पण आम्हाला पण धोका आहे आणि आमच्या कुटुंबाला पण धोका आहे। आमच्या सोबत जे आम्हाला सहकार्य करणार आहे त्यांना पण धोका आहे। हे अगोदर सुटल्यावर येईल तेव्हा तर कठोर यांना शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची सजा झाली पाहिजे। नक्कीच एकूणच त्यांच्या मुलाने त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भावना देखील व्यक्त केली। आपल्यासोबत अशोक धोडी यांच्या पत्नी आहेत लता धोडी, आपण त्यांच्याकडून भावना जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही? अशोक धोडी यांच्या मृत्यूनंतर 5 महिन्यानंतर या आरोपीला बेड्या ठोकल्यात। अद्यापही 2 आरोपी जे आहेत ते फरारच आहेत, काय सांगाल तुम्ही? त्यांना लवकरात लवकर पकडायला पाहिजे एसपी साहेबांनी आणि कठोर ती शिक्षा झाली पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे, नाहीतर जन्मठेप झाली पाहिजे। हे मनापासून एसपी साहेबांना आभार आहे माझा। नक्कीच आज कर्तापुरुष तुमच्यातला गेलेला आहे, मात्र गेल्या 5 महिन्यापूर्वी जे ही हत्याकांड झालं त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय आता यातनं काही निष्पन्न होईल, काय माहिती समोर येईल की नेमकी हत्या कशामुळे करण्यात आली? त्याचे कॉन्टॅक्ट मध्ये कुठे ना कुठे म्हणजे हप्ता वगैरे दारूचा धंदा करत होता ना, तर कुठे ना कुठे पोलिसांच्या सोबत हप्ता वगैरे देत होता, म्हणून ते पोलीस कॉन्टॅक्ट मध्ये असेल म्हणजे त्यांचे कॉन्टॅक्ट असेल म्हणून चौकशी झाली पाहिजे। कोण हप्ते वगैरे कुठून तो चौकीतून पळाला, ते कोण होते कोण नाही ते माहिती नाही मला, पण त्यांची चौकशी झाली पाहिजे एवढी माझी इच्छा आहे। नक्कीच एकूणच त्यांच्या पत्नीने देखील या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की संबंधित जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। शिवाय जे फरार आरोपी आहेत त्यांना देखील लवकर अटक करून पालघर पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आता त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येताना दिसून येते। कॅमेरा पर्सन प्रियांशु चव्हाण सह प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।